स्वागतम श्री स्वागतम कृष्ण प्रत्येकानं माझ्या मागे टाळी वाजून भजन म्हणायचं. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले 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 नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय बोला हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय बोलो हर हर बोलो नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय बोलो हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा 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 नमः शिवाय मेठी माऊली नमः शिवाय साई घोडा नमः शिवाय मेठी माऊली नमः शिवाय साई घोडा नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय माझे बाळू मामा नमः शिवाय हे बाळू मामा नमः शिवाय हे बाळू मामा नमः शिवाय हे नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय टाळी टाळी हे नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बोला बोला बाळू मामाच्या नावानं सांग भलं माऊलीच्या नावानं सांग भलं महाराजाच्या नावानं सांग भलं घोड्याच्या नावानं सांग भलं मनाला तृप्त करणारी जीवनात आल्याच्या नंतर जीवाला मुक्त करणारी जीवनात आल्यानंतर जीवनाचं सोनं करणारी अशी संतांची गोड कथा आजपर्यंत आपण बऱ्याच कथेचं वर्णन पाहिलंय, परंतु कथेच्या प्रारंभी मी बोलून जाईल. आपण श्रीमद भागवत कथा ऐकल्या, आपण शिवमहापुराण कथा ऐकल्या, आपण संतांच्या चरित्र कथा ऐकल्यात, आपण देवांच्या लीला ऐकल्यात, परंतु आता आपण मात्र या कधी आधी या पूर्ण विश्वामध्ये बाळूमामा चरित्र कथा पुन्हा ऐकलेली नाही. म्हणून प्रथमतः आपल्या नाशिक जिल्ह्याला चांदवड तालुक्याला आपल्या या बोपाने गावाला श्रीमंत श्री बाळूमामानं हा मान दिला का या कथेचा प्रारंभ आपल्या गावापासून सुरू होतो. याही पुढे जगतामध्ये अनेक कथा होतील. बाळूमामाची कथा सुरू होण्याआधी प्रत्येक वक्ता हेच म्हणणार,
आज मी कथा जी करतोय ना, ही कथा या विश्वामध्ये पहिल्यांदा बोपानं गावानं ऐकलेली होती. या विश्वातलं पहिलं गाव आपलं बोपानं ठरलं. बाळूमामाच्या चरित्रावर बोललेली कीर्तन आपण ऐकलेत, पण बाळूमामाची चरित्र कथा अजून कुठं घडलेली नाही. म्हणून प्रथमतः मी आपल्या सर्वांना तुमच्या माझ्यासह भाग्यवान समजेल, या मातीला भाग्यवान समजावं लागेल बोपानकर आपल्या स्वतःला, का आपण याचे साक्षीदार झालोत आणि साक्षीदार होण्याची संधी आपल्या सर्वांना मिळाली इकडे. म्हणून थोडा आज आपल्याला पहिला दिवस असल्या कारणानं उशीर झाला. उद्यापासून ही कथा ठीक 6:30 वाजता सुरू होईल आणि 8:30 वाजता विराम घेणार आहे. कथेचा नियम असा आहे, कथा 3.5 दिवस असावी लागते, 7 दिवस असावी लागते. म्हणून आपण पहिले 2 दिवस कीर्तन करून घेतले. अनेकांचा प्रश्न असा होता, मग जर कथाच करायची होती तर आपल्याकडे 7 दिवस भेटत नव्हते, 6च भरत होते. म्हणून 1 दिवस अलग करण्यापेक्षा आपण 3 दिवसाची घेतली. पुढचे 4 दिवस आपण कथेचे, पहिले 2 दिवस कीर्तनाचे ऐकलेत. पहिलं कीर्तन याच वक्त्याचं होतं. काल आदरणीय महिला कीर्तनकार आपल्या सीमाताई काळे, आपल्या चांदोड तालुक्याचं नाही तर महाराष्ट्राचं भूषण म्हणून ताईंनी गोड सेवा केली. ताईंची सेवा तुम्ही रात्री ऐक. आज मी तुमच्या पुढे ज्या निमित्तानं बसलेलो आहोत, मला ते औचित्य सांगणं अगदी गरजेचं आहे. म्हणून 18व्या शतकामध्ये या जगताचा विकास करण्याकरता, सर्वसामान्य जीवांचा उद्धार करण्याकरता, जगाचा उद्धार करण्यासाठी संत अवतरित होतात. त्याप्रमाणे बाळूमामा नावाच्या एका संताचं अवतरण होणार होतं आणि या अवतरण होण्यासाठी या भूमीची तयारी चाललेली दिसली. प्रत्येक युगामध्ये जसं देवाला एक एक अवतार घ्यावा लागलेत, युगापरत्वे देव राहिलेले नाही. प्रत्येक शतकामध्ये संत आलेले दिसलेत, पण 18व्या शतकापर्यंत संतांची आतापर्यंतची आपण जी काय सणावळी आहे, पहिल्या दिवसाच्या कीर्तनामध्ये बोलून गेल्यामुळं तोच चॅनल असल्या कारणानं आता मी डबल घेत नाही. म्हणून 18वं शतक सुरू होत आहे. जगाच्या बापाचं, विश्वाच्या मालकाचं, त्या जगन्नायकाचं मत आहे, मला ह्या धर्तीवर ज्या जीवजंतू जन्माला आल्यात यांचा मला उद्धार करण्याकरता जावं लागणार आहे. म्हणून त्यांनी स्वतः तयार करायची ठरली, त्यांनी यायचं ठरलं. पण त्यासाठी समाधान बाबा पवित्र कुळ आणि पवित्र देश लागत असतो. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेते हरिचे दास जन्म घेती, जन्म जसं कथा करायला सुद्धा पवित्र गाव निवडावं वाटलं, म्हणून आपल्या गावाची जशी बाळूमामानं निर्मिती केली आणि आपल्या सगळ्याला जन्माला घातलं. माझा 2 नंबरचा बग्गा तुमच्या गावाला येईल. बोपानकर, तुमच्या गावाला बग्गा आल्याच्या नंतर आतापर्यंत अनेक चरित्र तुम्ही ऐकलेत,
परंतु प्रत्येकापर्यंत बाळूमामा नावाचं चरित्र ऐकायला येण्याकरता बाळूमामानं आपल्या बोपाने गावाची निर्मिती केली. जशी बोपाण्याची निर्मिती केली असा त्यांना जन्म घेण्याकरता ते म्हटले मला सुद्धा असं योग्य गाव निवडावं लागणार आहे, योग्य आई निवडावं लागणार आहे. जिच्या कुशीत मला जन्म घ्यायचा आहे तिची कुसही तेवढी पवित्र असणं गरजेचं आहे. म्हणून कोणाची कुस निवडायची, कोणापर्यंत जायचं, जसं प्रत्येक संतांचा जन्म होत असताना त्यांनी योग्य त्यांनी निवड केलेली आहे. आपण द्वापार युगामध्ये गोपाल कृष्णाचं जर चरित्र बघितलं तर गोपाल कृष्णाला जन्माला येण्याआधी धरती माता रडत गेली. पृथ्वीवरी दैत्य मातले ते फार गाराने सुरवर सांगू आले. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापासी जाय, नेत्री वाय तोय सांगतशी रडायला लागली. बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवेना भार मज आता मला हे धीर सोसवत नाही. काहीतरी करा. तेव्हा ब्रह्म इंद्र आणि बरोबरी शिव चालिले सर्व क्षराब्दीस. सगळ्यांना यावं लागलं ना, जन्म घ्यावा लागला. मग कोणा काय व्हायचं हे जन्माला येण्याआधी जसं ठरलं. त्रेतायुगात प्रभू रामचंद्राला जन्म घ्यायचा होता, पण कोण्या कुळात घ्यायचा वाल्मिक ऋषीला आधी रचून ठेवावं लागलं ना, आधी लिहावं लागलं. असंच श्रीमंत श्री बाळूमामांना जन्म घ्यायचा आहे, पण कुठं घ्यायचा म्हणून बाळूमामांना जागा निवडायची होती. मी जरा बाळूमामांचं पहिलं जे कुळ आहे किंवा बाळूमामाची ही कुठून आलेली यांची परंपरा आहे याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती आधी देतोय. अक्कोळ हे गाव तुम्ही आता ऐकलंय. बाळूमामांचा जन्म आहे बरोबर आहे, परंतु बाळूमामांचे पूर्वज मला पहिले तुम्हाला सांगायचे. बाळूमामांचे पूर्वज हे बाणा निंबर्गीचे देसाई ठरतात. ते बाणा निंबर्गीचे देसाई हे विजापूरला आले आणि विजापूरजवळ त्यांनी पाटीलकी घेतलेली आहे. विजापूरचे ते पाटील म्हणून राहिलेत. मी ज्या रथामध्ये बसलेल्या फेटेवाल्या बाबाची कथा तुम्हाला सांगतोय, त्यांचं नाव श्रीमंत श्री बाळूमामा आहे. हे बाळूमामांचे वंशज बघा कसे आलेले आहेत. आपल्याला जसं आता ते आपल्याकडे भाट आले होते समाधान बाबा, ते म्हणले तुम्ही राजस्थानचे, तुमची देवी सुद्धा इडली नाही. लय लोकायला त्यानं राजस्थान कोणा तिकडं तिकडं दुसऱ्याच राज्यात, इथला एकही नाही म्हणले. मग इथं फक्त भाट होते. होतच कोण लिहायला, तसं हे नेमके होते कुठले वासुदेव बाबा. तर बाळूमामाचं चरित्र तुम्हाला मी जे सांगतोय ना, त्यामध्ये 1156 पासूनचं चरित्र माझ्याकडे आता माझ्या पुढे जे ठेवलेलं आहे, कुलकर्णी बाबांनी लिहिलेलं चरित्र. त्यामध्ये 1156 पासून मी तुम्हाला उद्याच्या कथेत अधिक सांगणार यावर. पण आत्ता मी पटकन मला 8:30 वाजता तुम्हाला सोडायचंय आणि माझ्याकडे जवळपास 8 वाजलेले. अर्धा तास आज मला फक्त बोलायला मिळणार आहे. अर्ध्या तासात माझ्यानं जेवढं होईल तेवढं मी देणार तुम्हाला. उद्या मात्र 6:30ला मी सुरू करणार. तुम्ही या, अगर नका या. मेंढी माऊली वाघुरूतून कीर्तन ऐकणार. जेवढे येतील तेवढे सुरुवातीपासून, नंतर मग बघूया आपण. चला मग ते 1156 पासून ते आलेले सापडतात बेळगावला. आरभावे म्हणून आलेले सापडले बेळगाव. त्यांचे वाडवडील बघा तुम्ही, आता त्यांचा इतिहास किती जुना सांगितलाय. तिथं बेळगावला आल्याच्या नंतर त्यांना जसं आता दिग्वतचे माणसं बोपाण्याला राहायला आले त्यांना दिग्वतकर म्हणणार, आणि बोपाण्याचे जर तिसगावला राहायला गेले त्यांना तिसगावकर म्हणणार, आणि तिसगावचे चांदवडला गेले ते त्यांना तिसगावकर म्हणणार, चांदोडवाले नाही. तसं बाळूमामांचे वंशज जे आरभावीहून आलेले असल्या कारणानं त्यांना आरभावे म्हणून त्या गावात ओळखायला लागले. त्यांना सुद्धा आरभाव्यांना तिथली पाटीलकी दिलेली होती, कारण ती जुनी परंपरा त्यांना पाटीलकी करायची माहिती असल्या कारणानं मग त्यांचे वंशज असे पाटील म्हणून वाढत गेले. काही दिवसांनी त्यांनी तिथलाही आपला प्रवास थांबवला आणि आता वेळे अभावी पटकन चिक्कोडी तालुक्यामध्ये म्हणजेच बेळगाव जिल्ह्यामध्ये त्यांनी आपलं अक्कोळ नावाचं गाव निवडलं आणि अक्कोळ गावाला ते राहायला आले. आता ही सांगतोय तुम्हाला मी, त्यांची 1656 पर्यंतची कथा माझ्याकडे आलेली. 1656 हे साल त्यांचं असं सांगितलं की ते अक्कोळ गावाला आलेत. मग अक्कोळ गावाला आले कोण, तर त्यांचं नाव असं सांगितलं जातं मायप्पा आणि आमाई किंवा उमाबाई. तर यांनी अक्कोळ गावाला आपला प्रवास थांबवला. छोट्या खानी घर आहे, धनगर समाज आहे.
जातीनं ते धनगर मानले गेले. मेंढी माऊलीची सेवा करणं, जनावरं राखणं, गुराढोरांची सेवा करणं, मिळेल ते काम धंदा करून उदरनिर्वाह भागवणं हे काम ते करत होते. काही दिवसानंतर त्यांना अपत्य झालेत, तर त्यांना मुलगा झाला. त्या मुलाचं नाव मात्र मायाप्पा ठेवलं. मग या मायाप्पाला आता पोरगी पाहिजे, मायाप्पाचं लग्न करूया म्हणून वेळेच्या आधी पटकन त्यांनी लग्न करायचं ठरलं. जवळच असणाऱ्या त्यांच्या गावाच्या जवळ त्यांनी मुलगी शोधण्याकरता आजूबाजूच्या लोकांना सांगितलं, आमच्या मुलाला चांगलीशी मुलगी मिळावं, आमच्या मुलाचं लग्न व्हावं म्हणून त्यांनी लग्न करण्याकरता मुलाला आणि मग त्यांना मुलगी शोध करू लागले. शेजारच्या बरेका गावामध्ये त्यांना कुटुंबातलं चांगलं एक स्थळ मिळालं आणि मुलाचं लग्न त्यांच्या होऊ लागलं. लग्न झालं. मुलीचं नाव सुंदरादेवी आहे. सुंदरादेवी बरोबर मायाप्पाचा विवाह झाला. विवाहानंतर थोड्या दिवस मास याही दाम्पत्याला, मायाप्पा आणि सुंदरादेवीला घरच्यांची इच्छा आहे काहीतरी दाम्पत्य झालं पाहिजे. पण कुटुंबामध्ये श्री विठ्ठलाची सेवा होती आणि त्या अक्कोळ गावामध्ये हळसिद्धनाथांची समाधी होती. ही कन्या पहाटे जेव्हा काकडा सुरू व्हायचा त्यावेळेला ही सुंदरादेवी काकड्याला जायची. ज्या वेळेला आमची काकड्याला माणसं उठायची, मंदिरामध्ये दर्शनासाठी जातात आणि काकडा सुरू करतात, सगळ्या गावाला म्हणतात ते, हे उठा, जागे व्हा. काका जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माथा, कवी व्यथा जन्माच्या पुत्र जन रे पिशुन. सगळं गाव जमायचा. याई आई साहेब जायच्या, हलसिद्धनाथाच्या समाधीचं दर्शन घ्यायच्या, घरी यायच्या, वाडवडिलाची सेवा करायची. सासरा म्हणजे आपला पांडुरंग आहे आणि सासू म्हणजे आपली रखुमाई आहे असं मानून त्यांची पूजा करायची. दररोजचा त्यांचा नित्यक्रम चाललेला दिवस मागून दिवस जात होते. आता मात्र भगवंताच्या मनात आलं, हे कुटुंब मला आवडण्यासारखं वाटतं म्हणून त्या जगन्नायक विश्वाच्या रचित्यानं भगवान शिवानं मनानं ठरलं, मी जे कुळ शोधत होतो मला असंच कुळ पाहिजे होतं. कसं? ज्यांच्या घरामध्ये वारी आहे, ज्यांच्या घरामध्ये भगवंताचं भजन आहे, गावही तेवढंच पवित्र आहे, जागाही तेवढीच पुनीत आहे, की जिथं संतांची भूमी आहे मानलं जातं, देवाची सेवा भजन पूजन होतं. मगाप्रमाणे यांनी महाराजांना दिलं, आमच्या समाधान बाबांनी सांगितलं, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेते. जन्म सुद्धा अशा तशा कुळात घ्यायचा नसतो. म्हणून देवानं मनात आणलं आणि ठरलं, मला या सुंदरादेवीच्या पोटी जर जन्म घ्यायचा ठरला तर काय वावगं ठरणार आहे? आणि वावगं नव्हतंच ना. देवाची पूजा होती, हलसिद्धनाथाच्या समाधीचं दर्शन झालं, पांडुरंगाची वारी व्हायची, घराण्यानं वारी होती त्यांच्या कुळातली जेवढी इथून मागं तुम्हाला मी आत्ता नावं सांगितली सगळी पंढरीचे वारकरी होते. कुळामध्ये जर वारी असेल तर पुत्र सुद्धा तसा होत असतो. प्रत्येक संतांचं चरित्र जर तुम्ही पाहत गेलं, हे तुम्ही आपण 1800 शतकाचं पाहतोय. 1600 शतकामध्ये तुकोबारायांचं चरित्र बघा. वल्लोबा आणि कणकाईच्या पोटी तुकाराम महाराजांनी जन्म घेतला, हे खरं आहे. तुकाराम महाराज विष्णूचा अवतार होते, हेही तितकंच खरं आहे. पण ज्या कुळात जन्म घेणार होते, या कुळात सुद्धा 8 पिढ्यापासून पंढरीची वारी होती.
जे पंढरीमध्ये दगडी मंदिर आहे जसं, असं देऊला सुद्धा दगडी मंदिर बांधलंय. त्यांचे 7वे वंशज विश्वंभर सांगतात, विश्वंभर राजानं बांधलेलं मंदिर आहे. तेव्हापासून परंपरा घरात होती, तेव्हापासून पंढरीची वारी होती. यांच्याही घराण्यामध्ये मी तुम्हाला 5 पिढ्या मागच्या सांगितल्यात, 5ही पिढ्या यांच्या वारी करत होत्या. सत्यवा मातेला, सुंदरा देवीला बाळ होणार आहे. सुंदरा देवीच्या पोटी जन्म घ्यायचा असं ठरलं, परंतु म्हटले अजूनही एखादी पिढी जर पुढे सरकली तर चांगलं होईल ना. म्हणून सुंदरा देवीच्या पोटी बाळाप्पा नावानं एक लेकरू जेव्हा जन्माला येणार आहे, बाळाप्पा नावाचं लेकरू म्हणजेच प्रत्यक्ष स्वरूप भगवान शिवाचा अवतार जन्म घेणार आहे. धरतीला कळालं, धरतीनं कान टोकारले, आता माझं ओझं कमी होणार पापाचं, आता मला पुण्य मिळणार. गगनामध्ये अनंत अनंत जागा बदलू लागले, ग्रह जागा बदलायला लागले. ग्रहांनी ठरलं जन्माच्या वेळेला मला जायचंय, भगवंताचा जन्म होणार आहे, देवाचा जन्म होणार आहे. जसं गोपाल कृष्णाच्या जन्माच्या वेळेला नदी सुद्धा दूधड्या भरून यमुना वाहत होती. मोर थै 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 नाचायला सुरू करत होते दिवसभर. पृथ्वीला कळायला लागलं होतं, धरतीला कळायला लागलेलं होतं. आकाशवाणी होत होत्या, विजांचा कडकडाट होत होता. येणार आहे, जन्म घेणार आहे, बाळाचा जन्म होणार आहे, बाळ जन्माला येणार आहे. अरे हा, ज्यांच्या पोटी बाळ जन्म घेणार आहे त्या आईची कालवा कालव होऊ लागली, त्या मातेची कालवा कालव होऊ लागली. इकडे सुंदरा देवीला गर्भ राहिला आणि सुंदरा देवीला आतला गर्भ सांगू लागला, आई मला इथं नाही ग करमत घरात. आतला गर्भ सांगतो, हा समाधान बाबा तुम्हाला राहिलाय का गर्भ? मग तुम्ही कशी मान हलवली? नाही, मी कशावरून सांगितलं हे सांगतो तुम्हाला. चंदू बाबा तुम्हाला, मग तुम्ही कसं हवं म्हणले? माणिक महाराज म्हणले म्हणून का? ऐका ऐका, आतला आवाज देत असतो, सांगायचंय मला. त्रेता युगामध्ये प्रभू रामाला जन्म घ्यायचा होता ना, त्या वेळेला राजा दशरथानं पुत्र कामेष्टी यज्ञ केला. वशिष्ठजींनी प्रभू दशरथाला विचारलेलं, ए दशरथा, जो यज्ञाचा प्रसाद मिळाला त्यानं तुझ्या पत्न्यांना गर्भ राहिला, त्यांना विचारलाय का? कुळ गुरु वशिष्ठ सांगेन रूपवरा, असती गरोदरा तुझी कांता. ते मी वाचलंय, मला माहित नाही, मी वाचलं की सांगत असतो. आतलं बोलतं का? हो, आईला वासना सांगायला लावतं. समजा चांदवडला गेलं आणि चांदवडला गेल्यावर घरून फोन आला, आज 1 किलो बोरं आणा बर का, समजायचं अंगणवाडीचं दप्तर घ्यावं लागणार लवकर. हे आतला आहे, हा आतला आत खेळ आहे. हा वासुदेव बाबा सांगायचं नसतो, गावाला माहित नसतो करायचं. ऐका ऐका ऐका, हिला सुद्धा वाटू लागलं. जगाचा नायक जन्म घेणार आहे, विश्वाचा मालक जरी जन्म घेणार आहे, परंतु जिथं जन्म घेणार आहे ना, त्या आईला सुंदरा देवीला गर्भ सांगू लागला, आई अगं घरातला गडी नाहीये, मी घरात राहणारा प्राणी नाहीये. माणसं घरात राहतात, देव नसतो घरात राहत. आणि जो देव घरात राहतो त्यातला मी नाही. माझं रान स्मशानातलाय, मला घरात नाहीत करमत. आईला म्हणायचा, आई उठ स्मशानाकडं चल. आईला वासना तयार व्हायची. गहू निसता निसता जसे खडे खावा वाटतात ना गावातले, हा भिंत करून खावा वाटती. आता राहिले नाही, तेव्हापासून प्लॅस्टर करायला लागले. नाही तर पहिले पोपड्याच खायचे सगळ्या. नेंदायला गेली का ढेकळं खायच्या. त्याला विचारल्यावर कळत, आपल्याला माहित नाही कोणाला. ये आपण झालो तेव्हाच. ऐका ना, हा आतला सांगू लागला, आई ग मला इथं नाही ना करमत, मग चल स्मशानाकडं. म्हटलं स्मशानाकडं का आशा करतो? आई विचारायची. आणि आई आपल्या सुंदरा देवी पतीला सांगायची, अहो ऐका ना, काय मला स्मशानात जावं वाटतं. हे स्मशानात लोक काय म्हणतील? गाव चांगलं आहे का? स्मशानात जाता काही पूजा पाठ करता, गाव नाव नाही ठेवायचं का? माझ्यासाठी नाही हो, या आतल्यासाठी तरी चला. कारण तो जो जन्म घेणार होता
त्यांचं नाव आहे भगवान भोले बाबा. आणि भगवान भोले बाबाचं राहणं कुठं आहे? स्मशानात. त्यांना कोण आवडता? ते कधी हसता माहित आहे का तुम्हाला? भगवान भोले बाबा हसता. त्यांना जर भूत भेटले तर भूत वेताळ नाचती, वेताळ नाचती, भूत वेताळ नाचते, वेताळ नाचते. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, भूत वेताळ नाचती, वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, हो वेताळ नाचती. हर्ष वेताळ नाचते, वेताळ नाचते, हर्ष वेताळ नाचते, वेताळ नाचते. जय भोले बाबा. वाह. आहा. हे ना चंदू बाबा, उद्या 6:30ला चालू करू आपण, बर का ओमा? आणि मग यांना नाचायला. मग उद्या भूत वेताळ कशा झाक्या येतील बघा, अशा आतून झाक्या येणार आहे पळत पळत. भोले बाबा हे सगळं उद्या करणार आहोत आपण. आज अर्धा तास आहे म्हणून सगळं कॅन्सल केलं त्यानं, सगळं कॅन्सल. फक्त आज जन्म होणार आहे, काहीच होत नाही आज. ऐका ना, आणि तुम्ही एवढं उशीर आले होतं, काहीच होत नाही. नियम असा आहे आपला 8:30ला आरती. आम्ही काय करायचं बरं? आम्ही जर कथा करायची तर मग आम्हाला रंगत नाही. ती सांगावं कोणाला बा, खाली कोणीच नाही ना ऐकायला. आणि जेव्हा तुम्ही येता तेव्हा आरती होती. करावं तरी काय आम्ही? ऐका, ही कथा ज्याच्यासाठी आहे त्या कथेमधून आपल्याला घ्यायचं काय आहे? तर आपल्या जीवनाचा विकास करण्याकरता आपण देवाला जाऊच असं नाही, कारण प्रपंच आपल्या मागं आहे. मग प्रपंचातून आपल्याला सुट्टी मिळत नाही ना. देवानं विचार केला, देवानं संतांची रूप धारण केली आणि देवच आपल्या गावाला आला. मीच येतो तुमच्या घरी, तुम्ही नाही यायचे माझ्या घरी. देव आपल्या गावाला आला गड्या. ऐका ऐका ऐका, ज्या वेळेला स्मशानामध्ये गेलेत आणि स्मशानात गेल्याच्या नंतर मग गावानं पाहिलं, अरे हे नवरा बायको गरोदर पत्नी आहे आणि हा स्मशानात घेऊन जातो. कदाचित यांना काय टोटका टाटका शिकलं का काय? अख्खं गाव नावं ठेवायला लग्न असं असल्यावर. दीपकराव पेपरला देतील, पेपरला श्यामबाबान त्याची बायको स्मशानात दिसली. माझ्यावरच घेतो गाव का आलं की असं काय? समाधान बाबा कोणाला नको लागायला. तिकडून विष्णू महाराज आणलं आमच्या घरावर. नाही, तुमच्या मावस भावाची घेतो. चल. सुंदरा मातेचं हे पाहिल्याच्या नंतर मात्र आता त्यांना वाटू लागलं हे काहीतरी वेगळं आहे. म्हणून याला सांग त्याला सांग, कोणाला तरी 4 जणांच्या कानावर घातलं. ज्येष्ठ श्रेष्ठ माणसांना भेटलं. माझी बायको येड्यासारखं करायला लागली, स्मशानात जायला लागली, स्मशानातच राहायला लागली, तिला घर करमच ना. म्हणून काही त्या काळच्या देवऋषींना भेटले, त्या काळातल्या काही लोकांना, जाणकार लोकांना विचारलं आणि त्यांनी सांगितलं हिला बाहेरचं झालं. भूतान झपाटलं. स्मशानाकडे बाई पळायला लागणं म्हणजे चांगलं नाही. कोणाला कळूच ना काय झालं हिला भूतानं झडपलं म्हणले. अखेर तिचे दिवस पूर्ण होत गेले, वेळेअभावी पटकन. आणि दिवसामागून दिवस जात असताना दिवस तिचे 9 महिने पूर्ण होत आले. आणि 9 महिने पूर्ण होणार आहे, जगाचा मालक जन्म घेणार आहे. म्हणून त्यानं दिवस नेमायचा ठरला. 1892 साल आहे. 3 ऑक्टोबर नावाचा दिवस आहे. 2 ऑक्टोबरला एकादशी आली. एकादशीच्या दिवशी हिनं इच्छा व्यक्त केली, आतापर्यंत मला चांगलं पळता येत होतं म्हणून स्मशानापर्यंत मी जात होते, आता मला चालता येणार नाहीये. माझ्या पोटामध्ये ओझं वाढलंय धनी, काहीतरी करा. मला देवाचं भजन करायचंय, मला देवाचं भजन करावं वाटतं. माझ्याच्यानं राहणारच नाही, मी घराच्या बाहेर जाऊ शकत नाही. आत्ता प्रसूत होईल का काय मला वाटायला लागलं. मला भजन करण्याकरता काहीतरी करा. काय करायचंय तुला भजन करण्याकरता? धनी काही नाही, भजनीच घरी बोलवा. म्हणून एकादशीचं भजन केलं. जागर झाला.
पंढरपुराहून वासुदेव बाबा सुद्धा आलेला. वासुदेव बाबाची तयारी सुरू झाली. द्वादशीचे पारणं झालेत. दुपार टळली गेली. 4:23 टाइम होणार आहे. आणि जगाचा मालक बाळाप्पा म्हणजेच बाळूमामा जन्म घेणार आहे. सुंदरा देवीला कळायला लागलं. सुंदरा देवीनं सांगितलं गेलं माझ्या पोटी बाळ जन्म घेणार आहे. भजन झालं आणि सगळ्याला सांगितलं, घरच्याला सांगितलं, भजनी मंडळाला सांगितलं, सगळ्याचं भजन करा, सगळ्यांनी टाळ वाजवा, सगळ्यांना पकवाजाचा धुमधुमाट करा, एकदा मोठ्या प्रेमानं गजर करा. म्हणून सगळ्यांना वर हात केले आणि सगळ्यांना गजर केला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. वरसुत हनुमान की जय. विठ्ठल विठ्ठल पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं भजन चाललंय. हा. पाळणा बरं घे. पाळणा. पाळणा, पाळणा. ए हो. हा. चालेल. वाव. आणि लावले दोन. हा 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 हा. वा. हो. सगळ्यांची तयारी झाली. गावात खळबळ उडाली. काय चाललंय, काय चाललंय. सगळा समाज आता मात्र या सुंदरा देवीच्या घराकडं आता सगळे लोक जमायला लागले. एक एक करता अनेक बायांची गर्दी झाली. काय झालं ग, काय झालं ग, काय झालं ग. अगं इतक्या दिवस ती स्मशानाक पडत होती ना. हा हा हा. अगं तिला बाळ व्हायचंय म्हणे. मग सगळं गाव जमलं. अगं मग याच्या आधी नाही का म्हणले तिला पोरं झाले. अगं झाले ना. याच्या आधी तिला एक मुलगी झाली. तिचं नाव गंगू आहे. चांगली खेळती पळती पोरगी आहे. गंगूबाई नावाची मुलगी झालेली होती पहिली. भैरू नावाचा एक मुलगा होता. आणि तिसरं अपत्य आहे. मग काय नवल आहे. नवलच आहे. मनामध्ये विचार झाला. मनानं ठरलं अरे देवाचा अवतार होणार आहे. देव जन्माला येणार आहे. म्हणून सुंदरा देवीनं आता मात्र 4:23 होऊ दिले. 3 ऑक्टोबर 1892 साल आहे. आणि सुंदरा देवीनं विचार केला माझ्या पुण्याईला फळ आलं. भगवंताची मी सेवा केली ना. माझ्या पुण्याईनं ओ दिली. आणि सुंदरा देवीला सुंदर देवीची पुण्याई आज आली हो पळाला. सुंदर देवीची पुण्याई आज आली हो पळाला. गोरगरीबाचा वाली बाळू मामा जन्मला. गोरगरीबाचा वाली बाळू मामा जन्मला. गोरगरीबाचा वाले बाळू मामा जन्मला. गोरगरीबाचा वाले बाळू मामा जन्मला. सुंदर मातेची पुण्याई आज आली व पळाला. सुंदर मातेची पुण्याई आज आली व पळाला. गोरगरीबाचा वाली बाळू मामा जन्मला. गोरगरीबाचा वाली बाळू मामा जन्मला. गोरगरीबाचा वाले बाळू मामा जन्मला. गोरगरीबाचा वाले बाळू मामा जन्मला. गोरगरीबाचा वाली बाळू मामा जन्मला. बाळू मामा जन्मला.
ना भूतो ना भविष्य असा कार्यक्रम चालू आहे. साक्षात स्वर्ग या बोफाने गावात अवतरला आणि मामा या स्वरूपात आला. अतिशय सुंदर रूप या मामांचं देखणं जणू सूर्यालाही लाजवेल असा. देवाची पालखी आपल्या गावाला आली का? जगतामध्ये पहिला सोहळा आपण भव्य दिव्य बघतोय गड्या. आनंद या गोष्टीचा मानला पाहिजे. बोपाने कर जगामध्ये पहिल्यांदा बाळूमामाची कथा झाली आणि बाळूमामाचा जन्मोत्सव साजरा झाला. काय आपलं गाव भाग्यवान आहे. यापुढे कुठेही कथा होतील पण कथेमधला वक्ता हे सांगायला तयार असणार आहे. मी जी आज कथा करतोय ही कथा नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड तालुका आहे. चांदवड तालुक्यामध्ये बोपाने नावाचं गाव आहे. जगामध्ये बाळूमामांची पहिली कथा बोपाने गावाला झाली होती. बोला बोला बाळूमामाच्या नावाने. असं गोड रूप त्या बाळूमामाचं आहे. आया बायांनी पाहिलं बाळूमामा झोपण्याकरता आलेलं नव्हतं. बाळूमामा लोकांची झोप उडवण्याकरता आलेलं गोड रूप आहे. मस्त असा डोईला फेटा बांधला. गोड असा गुलाबी रंगाचा फेटा मामाच्या डोक्याला बांधला. हातात काठी घेतली, खांद्यावर कांबळी ठेवली आणि आया बाया गाणं म्हणू लागल्या. गीतकार जमलेले होते. आमच्या ओमदादा सारखा प्याड वादक होता. आमच्या चंदू भाऊ सारखा ऑर्गन वादक होता. आमच्या समाधान महाराज सारखा तबला वादक होता. आमच्या समाधान महाराज ठाकरेंसारखा गायक होता. आमच्या गावातल्या सगळ्या भजनी मंडळासारखं भजनी मंडळ जमलेलं आहे. आमच्या साळसाने गावाहून सुद्धा आमचे संतोष भाऊ आलेले आहेत. गावागावाची मंडळी आलेत. एका सुवासिनीच्या हातामध्ये ताट दिलं. बाळूमामाची पूजा होणार आहे आणि मग बाळूमामाचा पाळणा गाणार आहे. तुम्ही म्हणाल बाळूमामा एवढे मोठे होते का? एवढे मोठे नाही. जसा भगवान गोपाल कृष्ण अष्टवक्ष्याचा होऊन आलेला होता ना, माझा बाळूमामा सुद्धा इतका मोठा होऊन आलेला त्यावेळेला. बाळूमामाचं गोड रूप आहे. हातात ताट घेतले. बाळूमामाची पूजा सुरू झाली. मग म्हटल्या काही म्हणल्या अगं बाळूमामाची पूजा करायची पण बाळूमामाचा पाळणा जर गायला तर. म्हणल्या वा वा, महिलांना पाळणा फार आवडतो. बरं 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 मग आपण बाळूमामाचा पाळणाच घेऊया ना. बरं बरं मग बाळूमामाचा पाळणा बाहेरनी घ्यायचा ठरला आणि बाळूमामाचा पाळणा सुरू होतो. बाळूमामाची आई एका बाजूला आहे सुंदरा देवी. बाळूमामाचा बाप आहे डोक्याला फेटा बांधलेला. हा 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 बाळूमामाचे वडील त्यांचं नाव आहे मायप्पा. एका बाजूला सुंदरा देवी. आता बाळामामाला त्यांनी पूजनासाठी महिला मंडळ आलेल्या गावातल्या आणि पाळण्याला सुरुवात केली. जसा सगळ्या संतांचा सगळ्या देवाचा नाही तुम्ही बसून सगळ्या देवाचा सगळ्या संतांचा पाळणा झालाय ना, असा आमच्या बाळूमामाचा सुद्धा गोड पाळणा आहे बरं. आणि बाळूमामाच्या पाळण्याकरता जगाचे देवादिकांना सुद्धा असं वाटलं का आपण जरी जगाचे मालक असलो परंतु देवाचा अवतार म्हणून भोले बाबांना घेतलेला जन्म आहे, आपण सुद्धा पाळण्याला गेलं पाहिजे. महिला मंडळ हा पाळणा आपण सगळ्यांना म्हणायचा आहे. आमचे वादक गायक सगळे पुढे म्हणणार आहे, तुम्ही मागं म्हणायचं यांच्या सगळ्यांच्या. जगाच्या मालकाचा पाळणा आपल्या पुढे होणार आहे. जो जो रे बाळा जो जो रे हरी, हरीचा पाळणा यशोदा घरी त्याला लावली रेची मधुरी.
जय हो अठराशे 92 साली जन्मला माया पापित्याला आनंद झाला माता सुंदरी जोडवी बाळाला जो बाळा माता सुंदरी जोडवी बाळाला जो बाळा माता सुंदरी डोळे बाळाला डोळे बाळा ऐका हा ऐका दोघा कोणा तरी दोघा मुलानं दोघा मुलीनं ओढणी घ्या कोणाला जर 2 रुपये 5 रुपये मामासाठी त्या पालखी तळावर द्यायचे असतील तर का त्यांना बाळा करता देऊ नये महिलांमध्ये 2-4 पोरीनं जुळी जरा आणि इकडं पुरुषांमध्ये काय कोणाला वाटलं आपण मामाच्या पाळण्याकरता काय 4 रुपये अन्नदानाला कामं येतील या क्षण कोणाला धरायचे असतील द्यायचे असतील तर द्या म्हणून चला अश्विन महिना आनंद झाला सुगंधी फुलांच्या सुगंधी माळा अकोळच्या मातीला सुगंध आला जो बाळा जोरे जो जो अकोळच्या मातीला जो बाळा जोरे जो जन्मा आला शिवशंभो साऱ्या जगाला चमत्कार हलवे पाळणा सुंदर नार जो बाळा जो जोरे जो आलवे पाळणा सुंदर नारा जो बाळा जोरे जो आलवे पाळणा सुंदर नारा जो बाळा जोरे जो धनगर कुळात जन्माला आले सुंदर बायात पाळणा मामाचा जगा सुधारे जो बाळा जोरे पाळणा मामाचा जगा उतारी जो बाळा जोरे जो पाळणा मामाचा जगा उतारी जो बाळा जोरे जो उपकार केले बहु मामाने स्वागत केले गोपाने गावाने स्वागत केले गोपाल गावाने उपकार केले बाळू मामाने स्वागत केले गोपाने गावाने आगार केले गोपाल गावाने भजनी मंडळाने पाळणा गाईला तो बाळा जो जोरे जो भजनी मंडळाने पाळणा गाईला जो बाळा जोरे जो जो जोरे बाळा जो जोरे हरी हरीचा बाळा त्याला गावने गाणे गावना हलवा सुंदरी जो बाळा जोरे जो गाणे गावणे हलवा सुंदरी जो बाळा जोरे जो अरे गाणे गावून हलवा सुंदरी जो बाळा जोरे जो गाणे गावणे हलवा सुंदरी जो बाळा जोरे जो अरे गाणे गावून हलवा सुंदरी जो बाळा जोरे जो गाणे गावणे हलवा सुंदरी जो बाळा जोरे जो गाणे गावणे हलवा सुंदरी जो बाळा आवाज करता हॅलो हॅलो वा वा ऐका 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 ज्या कोणाला पाळण्याची दोरी धरून जोडी जोडीनं पाळणा जर घ्यावा वाटत असेल तर त्याने यायचंय कथा चालू राहणार आहे बाळू मामा आता मात्र खेळायला जाणार आहे आणि कथा थांबवायची सांगितली थांबायचं ना सगळ्यांना ठरलं थांबायचं हे बघा ना बरं बरं काहीच अडचण नाही हा हा बाळू डंगर हाय
20 मिनिटं चालते. हॅलो बघा 20 मिनिटात करा थांब. 20 मिनिटात म्हणजे थोडं आम पुढं जाईल. हॅलो अजून 20 मिनिटं हो. 20 मिनिटं. चला एकदा मस्त भजन होईल. बाळूमामा तिकडे जातील. हेच बाळूमामा आपल्या कथेमधून चालत चालत येणार आहे. साई नावाचा घोडा येणार आहे. तो घोडा मामा इथं आले की कथा संपणार आहे. एकदा यांच्यासाठी गोड असं भजन होईल आणि मी कथा सांगायला सुरू करणार आहे. घ्या भजन. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. राहू बरा सगळ्यांना उभं राहा. कथेचा शेवट होणार आहे. राहू उभं. हा सांगू मी बाळूमामाचं जन्म झालं. जय हो जय हो जय हो जय हो. अष्टमीच्या रात्री नवड घालू हाती गोकुळ उतरले, गोकुळ उतरले. वा वा बोपाणेकर. हा. जय हो. बोपाणे गावात काय वाजत गाजत, या वाजत गाजत. बाळू मामाच्या पालखीत भक्त आनंदी नाचले, बाळू मामाच्या पालखीत भक्त आनंद नाचले, बाळू मामाच्या पालखीत आनंदाने नाचत, काय वाजत गाजत. हे बघा बसा 2 मिनिटं खाली बसा. आता कथा बसा. आपले बाळूमामा कथेमध्ये आलेले आहेत. प्रत्यक्ष जो 1892 साली अक्कळ गावाला आनंद झाला होता.
गुलाबी फेटा होतो लगेच. अक्कोळ गावाला जो आनंद झाला होता तोच आपल्या बोपाने गावामध्ये झाला. प्रत्यक्ष बाळूमामाचं दर्शन आपल्या सगळ्याला होणार आहे. साई घोडा आपल्या गावामध्ये आलेला आहे. बाळूमामाचा 2 नंबरचा बक्क्याचा घोडा आपल्यापर्यंत आला. बाळूमामा, बाळूमामाची आई आणि बाळूमामाचे वडील स्टेजवर येतील. बाळूमामाला वरती आणा. बाळूमामाचं रूप कसं होतं सांगू तुम्हाला. बाळूमामाचं रूप, बाळूमामाच्या डोक्यात गुलाबी फेटा होता, खांद्यावर कांबळी होती आणि हातामध्ये काठी होती. खालून जरा एक गाणं म्हणा म्हणून आज आपल्याला आज्ञा मिळाली. चला बाळूमामाला वर घ्या. बाळूमामा वरती या. घेतलंय बाळूमामावर. बाळूमामाचं पूजन होईल, एक गाणं होईल, कथा थांबणार आहे. गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा हातात काठी कमळ पाठी धनगर मोठा हातात काठी कमळ पाठी धनगर मोठा काठी कमळ पाठी धनगर मोठा हातात काठी कमळ पाठी धनगर मोठा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा बोला बोला बाळूमामा चला बाळूमामाचं दर्शन आपल्या गावाला झालं. काल जो भंडाराचा कार्यक्रम आदमापुरात झाला तिथं भाकणूक झालेली आहे. आपल्या बग्याचे मामा आपल्याला ती भाकणूक वाचून दाखवणार आहे म्हणून कथा इथं विराम घेते. उद्याच्या सूचना अशा असणार आहे कथेमध्ये. ऐका ऐका ऐकून घ्या 1 मिनिटामध्ये. उद्याच्या कथेच्या सूचना अशा असणार आहे. सगळ्यांनी अगदी कान देऊन ऐका. आपण ज्या आता इथं झाकी आणलेल्या आहे उद्या प्रत्येक झाकी येणार आहे. झाकी याचा अर्थ आपण जसं आखाडीमध्ये प्रत्यक्ष देवाला आणतो असा इथं मध्ये पट्टा टाकलेला असणार आहे. पट्ट्याच्या दोन्ही बाजूने सगळे झाडं टाकलेले असणार आहे. उद्या हा मंडप याच्यात डबल होणार आहे. तुम्ही म्हणाल कोण करणार. बाळूमामा करून घेणार आहे सगळं. इथं डेकोरेशन बनणार आहे. 6:30 वाजता आपण यायचंय. प्रत्यक्ष बाळूमामाचं दर्शन आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. भाग्यवान आहोत कोकणाकर आपण. आपल्या गावाला एवढी मोठी संधी मिळाली. जगाच्या पाठीवर या बाळूमामाची कथा पहिल्यांदा बोपाने गावामध्ये घडली. हे बाळूमामाचं बोपाने गावावरचं खरं प्रेम म्हणावं लागणार आहे. बोपाने गावकर हो आपल्या सगळ्या तरुण पोरांना एवढा मोठा हे बघा सगळ्यांना वाढून कडून जाता एवढा मोठा कोजा करताना पोरांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा आमच्या. हे तरुण पोरं कधी पुढं नाहीये पण उद्यापासून गावातले ज्येष्ठांना आपण सगळे सोंग अर्थात झाकी करायला लावणार. भजनी मंडळ भजन म्हणणार आहे. आज आपल्याकडे जसं प्याड वाजवायचं वाद्य आलेलं आहे ऑर्गन आला पण त्याचा आनंद आपल्याला आज तितका घेता नाही आला ना म्हणून 6:30 वाजता उद्या कथेला सुरुवात होईल. आणि आता कथेचा विराम होतोय म्हणून एकदा सगळ्यांना हातावरती करा बरोबर हात. कथेचा आता विराम होणार आहे. सगळ्यांच्या हातावरती झाले. फक्त टाळी वाजणार आहे. कोणताच इन्स्ट्रुमेंट वाजणार नाही. फक्त टाळी मामांच्यासाठी. हा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 हरी तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय. पवन ज्ञानेश्वर महाराज की जय. हनुमान की जय. बोला 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 बाबा चला बोला चाल चला बोला चाल चला बोला चाल
सगळ्यांनी असंच बसून राहा.